नाशिकमध्ये अनधिकृतपणे उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर आज बुलडोजर चालवण्यात आला। गुन्हेगारीचं प्रमुख केंद्र ठरलेल्या या बाजारावर कारवाई होऊ नये यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत राजकीय दबाव सुरू होता। मात्र अखेर कोर्टाच्या आदेशानुसार ऐतिहासिक कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये गेल्या 17 वर्षांपासून अनधिकृतपणे सुरू असलेल्या भंगाराच्या बाजारावर जेसीबीचा हा पंजा पडतोय। ही कारवाई होतीये भंगार बाजाराच्या आडून सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांवर, गुन्हेगारांच्या मनसुब्यांवर आणि त्यावर वरदहस्त ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या इराद्यांवर। सातपूरच्या अंबड लिंक रोडवर साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर अंतराच्या रहिवाशी भागात जवळपास 75 ते 80 एकरावर हा बाजार थाटण्यात आला होता। त्यातल्या पहिल्या टप्प्यात म्हणजे सुमारे 25 एकर जागेवरील शेकडो अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। अंबड लिंक रोडवर हे जे भंगार मार्केट, ज्याला स्क्रॅप मार्केट म्हणतात, त्याचं आज अतिक्रमण महानगरपालिकेतर्फे आज रिमूव्ह केलं जात आहे। त्याच्यासाठी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त इथे या ठिकाणी आम्ही लावलेला आहे। सर्वप्रथम सगळ्यांना नोटिसेस ऑलरेडी आपण इश्यू केल्या होत्या। पोलिसांनी, माननीय आयुक्त सरांनी त्यांच्या पातळीवर देखील ऑलमोस्ट 3-4 बैठका याच्यामध्ये घेतलेल्या आहेत। गेल्या 4.5 वर्षांपासून हा बाजार हटवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती। जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनीच अनधिकृत भंगार बाजाराचं अतिक्रमण हटवण्याचे पालिकेला आदेश दिले, पण अधिकारी आणि पदाधिकारी काहीतरी कारण पुढे करून कारवाईला टाळाटाळ करत होते। अखेर पोलिसी बळाच्या जोरावर शनिवारचा मुहूर्त ठरला, पण त्यातही स्थानिक आमदारांनी पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचं कारण पुढे करून शेवटच्या क्षणापर्यंत खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांना केलाय। तर मनपा अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटवताना दुजाभाव केला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। तर हा नाशिककरांचा विजय। ठीक आहे, कोणी याच्यात आडकाठी टाकली असेल, प्रेशराईज केलं असेल, त्यांना जनता निश्चितच धडा शिकवल। परंतु माझ्या दृष्टीने फार मोठा दिवस आहे, कारण मी स्वतःचं भाग्य समजतो की या लढ्याचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली। कारण हा अनधिकृत भंगार मार्केट हा केवळ अनधिकृत नसून हा अवैध धंद्यांचं केंद्रस्थान बनला होता। पालिकेची कारवाई जी आहे लिंक रोडची ती स्वागतार्हच आहे। तर पण माझा प्लॉट जो आहे तो ह्या दिसते समोरचा भाग, त्याच्या मागे माझा प्लॉट आहे। मध्ये जाण्यासाठी जागा नाही त्याला, आणि बहुतेक असं वाटतं मला दुजाभाव केला जाते। नाशिक पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे, पण यात पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचाच दोष असल्याचा आरोप होतोय। कारण हा बाजार इथं बस्तान मांडत असताना त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आल्याचाही आरोप होतोय। अखेर न्यायालयाच्या दणक्यानं उशिरा का होईना कारवाई झालीये, त्यामुळे या पुढच्या काळात तरी अनधिकृत बांधकामांना लगाम लावण्यासाठी ठोस कारवाई करावीच लागणार आहे। नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। नाशिक शहरातील बहुचर्चित अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला आचारसंहितेची फोडणी देऊन ही मोहीम थांबवण्याचा प्रयत्न करणारे आमदार DS अहिरे यांचं पत्र सुनियोजित कट कारस्थान असल्याची धक्कादायक माहिती झी24 तासच्या चौकशीत समोर आली। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे आमदार DS अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजारात अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती। मात्र हे पत्रच आपलं नसल्याचं आमदार अहिरे यांनी स्पष्ट केलंय। नाशिकचे भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या स्वीय सहायकानं परस्पर हे पत्र तयार करून हा खेळखंडोबा केल्याचा आरोप आमदार अहिरे यांनी केलाय। दरम्यान बाळासाहेब सानप यांना झी मीडियानं फोनवरून संपर्क साधला। त्यांनी या प्रकरणी आपला संबंध नाही असं सांगत कॅमेऱ्यासमोर बोलण्याचं टाळलंय। या मोहीम थांबवण्यासाठी काही गोष्टी होत होत्या, हेच समोर आलेले। ते पत्र आपलं नाही असं आमदार अहिरेंचा दावा आहे। साक्रीचे ते आमदार आहेत। झी24 तासच्या चौकशीत पाठपुराव्यात ही सगळी माहिती समोर आलेली आहे। नाशिकच्या बहुचर्चित अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला आचारसंहितेची फोडणी देऊन ही मोहीम थांबवण्याचा प्रयत्न करणारे आमदार DS अहिरे यांचं पत्र सुनियोजित कटकारस्थान असल्याची माहिती पुढे येते। धक्कादायक माहिती आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे आमदार DS अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती। बाळासाहेब सानपांच्या PAने राहुल देवरेंनी हे कारस्थान केलं हे अत्यंत चुकीचं आहे। तो केव्हाही आमदारांना अडचणीत आणू शकतो, म्हणून मी जसं माझ्या PAवर कार्यवाही करणार आहे तशी कठीण कार्यवाही बाळासाहेब सानपांनी सुद्धा त्यांच्या PAवर करावी, राहुल देवरेवर करावी, आणि पुढे भविष्यात असं काही प्रकार होणार नाही याची त्यांनी स्वतःही दखल घेतली पाहिजे। आणि शिवाय माझी सही नसलेल्या पत्राची निवडणूक आयोगाने एवढी दखल घेतलेली याचा खुलासा मी निश्चितपणे मानतो।
आणि या सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी नाशिकचे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप आपल्यासोबत आहेत. बाळासाहेबजी, तुम्ही आता साक्रीचे जे आमदार आहेत आहिरे यांचं रिॲक्शन ऐकले असेल. त्यांनी थेट आरोप केलेला की हे पत्र माझं नाही आहे आणि तुमचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांनी परस्पर हा सगळा उद्योग केलेला आहे. काय तुमची पहिली रिॲक्शन? मला हा विषय कुठलाही माहित नाही. आता तुम्ही पहिल्यांदा बोलताय तेव्हा मला माहित आहे, आणि असं काही असेल तर मी नक्की त्याची पूर्ण खातरजमा करून मी नक्की चूक असेल तर ते कारवाई करायला येईल. नाशिकचा आमदार आहे, मला करायचं असं तुम्ही कधीच केलं असं, पण जे कोर्टाचा आदेश आहे, महापालिकेचा जी कारवाई होती त्यामध्ये आम्ही पण शहरामध्ये राहतो, आम्ही अशा कारवाईचं कधीच समर्थन करीत नाही. नाही तरी बाळासाहेबजी, खूप गंभीर प्रकारे एकतर हा भंगार बाजार इतक्या वर्षापासून हटवला जात नव्हता आणि हा थांबवण्यासाठी कुठेतरी एका आमदाराचा लेटर हेडचा आधार घेऊन ही सगळं कृत्य केलं जात होतं. आता तुम्ही त्याच्यावर काय कडक कारवाई करणार का? 100% मी याचा सगळा खुलासा करणार, याची माहिती बघणार. बाळासाहेबजी, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केलीत, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. हे होते बाळासाहेब सानप, नाशिकचे भाजपचे आमदार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.